बळजबरीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करण्याच्या संदर्भातल्या घटना असतील किंवा लव जिहाद सारख्या घटना असतील, या संदर्भात कायदा करावा। मुळातच आपण बघितलं असेल तर आपल्या इथे एक्झिस्टिंग कायद्यामध्ये देखील आपल्याला कोणाचीही बळजबरीनं धर्मांतरण करता येत नाही किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करता येत नाही। त्यामुळे तसे कायदे आहेतच, परंतु ते अधिक प्रभावी व्हावे, अधिक कडक व्हावे अशा प्रकारची जी सगळी मागणी सातत्याने येते आहे, या संदर्भात या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, अशा प्रकारचा सरकारसमोर देखील विचार आहे। त्यामुळे आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल आणि एक्झिस्टिंग कायदे जर त्याकरता पुरे पडत असतील तर मला असं वाटतं की त्याचा प्रभावी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। मार्च 2023 बरोबर 2 वर्षांपूर्वी तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दिलेला हाच शब्द आज 2 वर्षांनंतर जवळपास पूर्ण केलाय। होय, तुम्ही एकदम बरोबर ऐकलत। महाराष्ट्र राज्य विधिमंडळ एका ऐतिहासिक विधेयकासाठी सज्ज झालंय आणि ते विधेयक आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026। आज संध्याकाळी 5:30 वाजता राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे ऐतिहासिक विधेयक सभागृहामध्ये मांडलं। त्यावरती तातडीनं माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी चर्चेची मागणी केली। त्यावर अध्यक्षांनी सोमवारपासून विधेयकावरती चर्चा करणार असं उत्तरही दिलं। जबरदस्तीने आणि प्रलोभन दाखवून धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने हे विधेयक आणलंय। मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती आणि अखेर आज हे विधेयक विधानसभेत आलं। बरं, ते येण्याआधीच त्याच्या विरोधात 30 पेक्षा जास्त व्यक्ती आणि संघटनांनी हरकती घेतल्यात। शिवाय राजकीय विरोधही दिसू शकतो। त्यामुळे सोमवारपासून यावरची होणारी चर्चा, या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। हे विधेयक जेव्हा सभागृहासमोर आलं तेव्हा आज नेमकं काय घडलं ते सगळ्यात आधी पाहूयात। एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटना मागील काही वर्षांमध्ये दिसून आलेल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होतो व सामाजिक सलोखा बिघडतो। त्याकरिता महोदय, सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। तर अशा रीतीने हे विधेयक सभागृहासमोर सादर झालं। त्यावर आता चर्चाही होईल, पण विधेयकाच्या टायमिंगवरनं टीका आधीच सुरू झाली आहे। त्यासोबतच विधेयकाचा अल्पसंख्याकांच्या विरोधात वापर केला जाईल असाही आरोप सुरू झालाय। पण मार्च 2023